नमस्कार. UK मराठी स्टोरी वर्ल्डमध्ये तुमचं सर्वांचं मनपूर्वक स्वागत आहे. कथा आवडत असल्यास कथेला लाईक करा, कमेंट सेक्शनमध्ये जाऊन स्वाईप करून हाईप बटन दाबा, कथा शेअर करा आणि चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. चला तर मग कथेला सुरुवात करूया. विधिलिखित भाग 3. इडियट. तिच्या पाठमोऱ्या आकृतीकडे बघत वैतागून पुटपुटत त्याने कार स्टुडिओच्या दिशेने घेतली. त्याची कार जाताच पिलरच्या मागे लपून बसलेली वीणा बाहेर आली. तिने हळूच डोकावून पाहिले तर कार गेटजवळ उभी दिसली. हाश, किती भयानक माणूस होता आणि त्याचे ते निळे डोळे. अजूनही अंगावर काटा येतो. वीणा स्वतःशीच बडबडली. अजूनही तिच्या अंगावर काटे उभे झाले होते. तिने एकवार कारवर नजर टाकून तिथून जाणारच की ती शॉक होत तिथेच उभी राहिली. नजर कारच्या डिक्कीवर असलेल्या कंपनीच्या सिम्बॉलवर खिळलेली. ती ब्लॅक कलर कार आणि त्यावर उठून दिसणारे कंपनीचे सिम्बॉल, एक स्टीलचे सर्कल कडं, त्या 3 पाकड्यांसारखे एरो. मर्सिडीज. ती शॉक होत पुटपुटली. तिचे डोळेही मोठे झाले. म्हणजे कॅब समजून ती कोणाच्या तरी प्रायव्हेट कारमध्ये बसलेली. अरे देवा, म्हणूनच तो माझ्याकडे खाऊकी गिळू बघत होता. वीणा, तू ना खरंच वेडी आहेस. तुला एक साधारण कॅब आणि लक्झरियस कार मर्सिडीज मधलेही अंतर कळले नाही का? वीणाने स्वतःच्याच डोक्यावर टपली मारली. तिला तर आता भीतीच वाटली. म्हणजे VRचा कोणी माणूस तर नव्हता ना? तुझी नोकरी तर पक्की गेलीच समज. वीणा तोंडातच पुटपुटली आणि भीतीने पळतच ती तिच्या फ्लॅटच्या दिशेने निघून गेली. तो वैतागून कार युटर्न घेत तिथून जाऊन लागलाच की मिररमध्ये ती दिसली आणि आपसूक त्याची पावलं ब्रेकवर गेली. मन उगच तिला बघायला आसुसलेले. क्षणभर तिला डोळ्यात साठवून घेण्याची त्याची धडपड कदाचित. ती डोळे मोठी करून कारकडे बघत होती आणि हा तिचे चेहऱ्यावर उठणारे मनमोहक एक्सप्रेशन निहाळत होता. हृदयात हलकीशी हालचाल जाणवली. एक हात आपसूक छातीवर विसावला. गेटवर उभा सिक्युरिटी गार्ड त्याच्याशी बोलत होता, पण तो त्याच्याच धुंदीत. ती बिल्डिंगमध्ये गेली आणि हा भानावर आला. साहेब, कार बाजूला घ्या. विंडोच्या काचेवर नॉक करत गार्ड त्याला बोलत होता. क्युटी पाय. हलकेच तो पुटपुटला. ओठ हलकेच वरच्या बाजूला कर्व झालेले, पण त्यालाच काहीतरी विचित्र जाणवले आणि ओठ परत पूर्ववत. चेहऱ्यावर तेच त्याचे नेहमीचे कठोर भाव. गार्डकडे दुर्लक्ष करत त्याने गिअर टाकून वेगाने तिथून निघूनही गेला. तर गार्ड आश्चर्याने त्याला बघतच राहिला. रस्त्यावरून कार वेगाने पडत होती. डोळ्यापुढे तिचा सुंदरसा चेहरा आणि हृदयातील विचित्र हालचाल. डॅमिट, हे काय करतोय मी? कोण? कुठली ती तुच्छ मुलगी? मी का तिचा एवढा विचार करतो? एक मिनिट, आणि मी का तिला सोडायला तिच्या घरापर्यंत आलो? आर यू क्रेझी विद्युत? विचार करून तो स्वतःवरच चिडचिड करू लागला. काही वेळातच कार VR स्टुडिओच्या आवारात पोहोचली. चेहऱ्यावर त्याचा विशिष्ट प्रकारे डिझाईन केलेला मास्क लावून तो आत निघून गेला. अजूनही ओजस आणि अखिल वीणाविषयी चर्चा करत होते. तेव्हाच तो बुटांचा टकटक आवाज करत आत आला. तसे दोघेही अगदी शांत झाले. दोघांची नजर एकाच वेळी दरवाजावर खिळली तर तो उभा होता. VR फिल्म प्रोडक्शन कंपनीचा CEO विद्युत रत्नपारखी. 6.3 फीट उंच, वय 33च्या आसपास, जिमने कमावलेली मस्क्युलर बॉडी, गोरा रंग, त्यात शोभून दिसणारे त्याचे करारी निळे डोळे, सोनेरी केस, जणू फॉरेनरच. चेहऱ्यावर मास्क, ज्यातून फक्त त्याचे डोळे आणि ओठ तेवढे दिसत होते. मितभाषी आणि कधीतरीच असणारा. अर्थात त्याचे आयुष्य म्हणजे फक्त बिझनेस. त्याला बघताच दोघेही उभे झाले. ओजस तर लगेच खुर्चीवरून उठून बाजूला उभा झाला. ती CEOची खुर्ची होती ज्यावर ओजस बसायचा, कारण विद्युत महिन्यातून एखादे वेळेसच स्टुडिओमध्ये यायचा. त्याचा स्वतःचा बिझनेसही होता. VR ब्रँड, वर्ल्ड फेमस ब्रँड, लेडीज जेंट्स कपडे, हँड पर्स, वॉलेट, परफ्यूम, ज्याचे सिलेक्टिव्ह एडिशन मार्केटमध्ये यायचे आणि ते हातोहात सेल पण व्हायचे. या ब्रँडच्या वस्तूची खूप डिमांड होती, पण विद्युतची बिझनेस टेक्निक युनिकच. डिमांडनुसार त्या वस्तू मार्केटमध्ये अवेलेबल नसायचे. त्यामुळे जसे नवीन ऑडिशन आले की त्या वस्तू मिळवायला ग्राहकांची गडबड सुरू असायची. कधी कधी तर वस्तूचे ऑप्शन केले जायचे. ज्याची जेवढी मोठी बिडिंग वस्तू त्याची
आणि ह्या वस्तू फक्त जगातील टॉपमोस्ट श्रीमंत लोकांकडे अवेलेबल असायचे आणि त्यामुळे जगभरात त्याचा ब्रँड फेमस होता. कशाचे डिस्कशन सुरू होते. विद्युत त्याच्या खुर्चीवर बसत आडीपाडीने ओजस अखिलकडे बघू लागला. ब्रो, एवढे दिवसातून स्टुडिओमध्ये आलास, तेही रात्रीच्या अंधारात, एखाद्या चोरासारखे, आणि त्यातही हा मास्क. आता तुला कोण बघणार आहे इथे? त्याच्या प्रश्नाचे उत्तर न देता ओजस बोलला. ओजस रत्न पारखी, विद्युतचा लहान भाऊ. हे माझ्या प्रश्नाचे उत्तर नाही. विद्युत त्याच्याकडे थंड नजरेने बघू लागला. तसे ओजसने नजर झुकवली. हा आणि याची थंड नजर. देवच जाणे हा कधी नॉर्मल होईल. ओजस तोंडातच पुटपुटला. मी नॉर्मलच आहे ओजस. तरीही त्याला ऐकू गेलेच. आई शपथ ब्रो, तुझे कान आहे की काय? आता का मनात बोललेलेही तू ऐकणार का? ओजस वैतागून अखिल शेजारी जाऊन बसला. मनात कोणी एवढ्या मोठ्याने बोलत नसतो ओजस, विद्युत बोलला. बरं, मग काय म्हणते स्टुडिओ? आपल्या इंडस्ट्रीला नवीन चेहरा मिळणार की नाही? आणखी किती वर्षे शनायावरच भागवावी लागेल? विद्युत विषय बदलत बोलला. तसे ओजस अखिलने एकमेकांना पाहिले. सध्या तरी शनायावरच भागवावे लागेल ब्रो. एक विचारू? ओजसने जरा कसरत विचारले. विद्युतने नजरेनेच बोलायला खुणावले. ब्रो, ती शनाया, डू यू लाईक हर? ओजस बोलला. तसे अखिलही सावरून बसला. विद्युत त्याच्याकडे निर्विकार बघू लागला. मास्क असल्याने त्याचे एक्सप्रेशनही कळत नव्हते आणि डोळ्यातही कुठले भाव नाही. कसे कळणार होते? भाई, म्हणजे ती तुझी फ्रेंड आहे, आय नो, बट तिने जे रुमर्स पसरवले, शी अँड यू आर अ कपल? ओजस घाबरत बोलला. आणि कपल शब्द ऐकताच माहीत नाही का त्याच्या नजरेपुढे विनाचा गोंडस चेहरा तरळून गेला. नो, आणि आपसूक मोठ्या स्वरात त्याच्या तोंडातून निघाले. तसे अखिल ओजसने मोठा श्वास घेतला. व्हॉट हॅपन? त्यांना निश्वास सोडताना बघून विद्युतने विचारले. थँक गॉड विद्युत, ती नक्सडी तुझी फक्त फ्रेंड आहे. मला तर बाबा खूप टेन्शन आले होते. इन फ्युचर ती तुझी बायको झाली ना, तर हे तुझे स्टुडिओ विकून खाईल ती. अखिलही काहीसा गालात हसत बोलला. ए ब्रो, आता तू 33चा आहेस. अजूनही तुला कोणी आवडली नाही का? की तुझी स्वप्नपरी कसे असावी असे तुला वाटते? ओजस जरा एक्साइट होत बोलला. ती ना खूप सुंदर, अगदी परीलोकातील एखादी नाजूक परी. अगदीच फ्लोलेस ब्युटी, काळेभोर सुंदर डोळे, तिचे गुलाब पाकड्या नाजूक ओठ, ओठावर सुंदर तीळ आणि मनाला घायाळ करणाऱ्या तिच्या नाजूक अदा. विद्युत नकळत विनाच्या आठवणीत रमून गेला. कधी नव्हे ते त्याच्या डोळ्यातील बदललेले भाव, ओठावर पसरलेली हलकी स्माईल, त्याच्या तोंडून वर्णन ऐकून तर ओजस अखिलच्याही नजरेसमोर विनाचा चेहरा तरळून गेला. अगदी तशीच तर होती ती दिसायला. कोरिओग्राफर विना? ओजस अखिलच्या तोंडून आपसूक निघाले. व्हॉट? कोण कोरिओग्राफर? कोण विना? विद्युत दोघांकडे गोंधळून बघू लागला. भाई, ते आपल्या स्टुडिओमध्ये नवीन कोरिओग्राफर आली. वीणा नाव आहे तिचे. ती अगदीच तुझ्या स्वप्नातील परीसारखीच आहे. ओजस खुश होत बोलला. तुला सांगतो विद्युत, ती एवढी सुंदर आहे ना, आणि तिचा डान्स बघशील तर दिवाना होशील. ऑलरेडी मी तर झालोच आहे. बघ, तुझी इच्छा नसेल तर मी चान्स घेऊ शकतो. अखिल त्याच्या नेहमीच्या मस्त मौला अंदाजात बोलला. व्हॉट? कोरिओग्राफर आणि माझी स्वप्नपरी? नो वे. आणि अखिल, तुला ती हवी असेल तर गो अहेड. आय हॅव नो इंटरेस्ट इन हर. आणि खूप झाले चर्चा. महिनाभरात कोणते काम झाले? नवीन फिल्मची शूटिंग कुठवर आली? सगळं डिटेल्स हवे आहेत, क्विक. विद्युत बॅक टू खडूस मोड. ओजस अखिल तोंड वेंगाडत तिथून निघून गेले. माझी स्वप्नपरी? कोण आहेस तू? आपली कधी भेट होईल? आय डोंट नो. आवडेल मला तुला परत भेटायला. विद्युत विनाला आठवत मनातच बडबडला. ओजस काही फाईल्स घेऊन आला. तसे डोक्यातील सगळे विचार बाजूला सारून तो त्याच्या कामाला लागला. वीणा फ्रेश होऊन बेडवर आडवी झाली. दिवसभराची धावपळ, दगदग, थकलेल्या तिने डोळे मिटले. काही वेळ गेलाच असेल की अचानक नजरेसमोर त्याचा हँडसमचा चेहरा, ओठावर त्याचेच नाव, सम्राट.
ते हलकेच पुटपुटले. भानावर येत ती दचकून उठूनच बसली. कपाडावर घाम जमा झालेला तर हृदय भीतीने कापू लागले. हे हे काय करत होते मी? नाही, त्यांचं नावही माझ्यासारख्या तुच्छ मुलीच्या तोंडी शोभत नाही. हे पाप आहे. वीणा ओंजळीत चेहरा लपवून मोठ्याने रडायला लागली. अवघी 14-15 वर्षाची ती 9व्या वर्गात शिकत असेल. नुकतीच यौवनात पदार्पण करणारी ती, मनात नुकत्याच उमलणाऱ्या हव्या हव्याशा काही भावना, कुणाविषयीचे तरी आकर्षण की प्रेम. कदाचित 12व्या वर्गात शिकत असावा तो. दिसायला अगदीच क्यूट, गोरा, उंच आणि अभ्यासही नाही तर इतर ॲक्टिव्हिटीतही हुशार. सम्राट मोहिते पाटील, सतत त्याच्या भावासोबत असलेला विक्रम मोहिते पाटील, दोघेही सारखेच हुशार. सगळ्यांच्या गळ्यातील ताईत जणू फरक एवढाच की विक्रम सतत मुलामुलीच्या गराड्यात असायचा, कारण सगळ्यांना लीड करणे त्याच्या आवडीचे काम, तर सम्राट नेहमीच त्याच्या मागे लपून बसलेला, काहीसा लाजरा बुजरा. आणि ती म्हणजे रवीना. त्या लाजऱ्या बुजऱ्या सम्राटच्या प्रेमात कधी पडली तिलाही कळले नाही. सतत त्याचा विचार करणे, त्याच्या आसपास घुटमळत राहणे, त्याला चोरून बघणे जणू छंद तिचे. पण 12वी झाली आणि तो विदेशात गेला, पण तिच्या मनावर कायमची छाप सोडून गेला. दिवस रात्र बस त्याचाच ध्यास, त्याचीच आस आणि तो काळा दिवस. सगळंच बदलले. तिचे आयुष्य 360 डिग्री चेंज झाले. साधीशी निरागस रवीना हळूहळू दलदलीत फसली, ज्यातून निघणे कठीणच. आणि मनात त्याला पूजत असूनही त्याच्या दूर राहणे भाग होते. विदेशातून तो परत आला, हळूवार राजकारणात उतरला, समाजात त्याचा वेगळाच दरारा. तो सगळ्यांचा दादासाहेब झाला. त्याचे भाषण, त्याच्या प्रत्येक रॅलीत ते सहभागी व्हायचे. निदान दुरूनच त्याला बघता येईल. त्याचे ते भारदस्त रूप नजरेत साठवून ते सगळ्यांच्या नकळत निघूनही जायची आणि रात्री कोणाच्या तरी हातातील खेळणे व्हायचे. खूप त्रास व्हायचे तिला, पण डोळ्यासमोर तो आला की ते त्रासही दूर व्हायचे. तिने तर जणू हेच आपले विश्व, हेच आपले नशीब समजून मन मारून जगत होती. पण नाही, ती निघाली त्या बदनाम जगातून आणि तिला त्यातून बाहेर काढणारी दुसरे कोणी नसून त्याच सम्राटची बायको आद्या, सगळ्यांची लाडकी वहिनी साहेब. त्या देवरूपी माणसाला शोभून दिसेल अशी घरंदाज दयाळू स्त्री. जेव्हा कळले सम्राट आद्याच्या बेबीसाठी सरोगसी करणार आहेत, निदान या निमित्ताने ती सम्राटच्या आसपास राहू शकेल, त्याच्या बाळाची आई होण्याचे तरी सौभाग्य तिला मिळेल, या लालसेने तिने स्वतःच आद्याला सेरोगेसीची ऑफर दिलेली. पण देवाची लीलाच न्यारी, त्यानं त्यांचेच मूल झाले आणि आद्याला तसेही तिला यात गोवायचे नव्हते. आणि वेळी ती सगळं विसरून आद्याने दिलेल्या या नव्या आयुष्यात स्वतःचे अस्तित्व निर्माण करण्याची धडपड करू लागली. वीणा तिच्याच विचारात कितीतरी वेळ जागी होती. सम्राट, कधी तुझे नव्हतेच वीणा, तसेही तू त्यांचा विचार करावे एवढी शुद्ध नक्कीच नाहीस. वहिनी साहेबांनी तुला नवीन आयुष्य दिले, तू त्यांचा विश्वासघात करू शकत नाहीस. भलेही तुझे प्रेम तुझ्या मनातच का असेना, पण मनातही त्यांच्यावर प्रेम करण्याचा तुझा काही अधिकार नाही. वीणाने जणू स्वतःलाच फटकारले. विचारातच रात्री उशिरा तिचा डोळा लागला. वीणाला उठायला उशीरच झालेला, परिणामी सकाळीची कामे उशिराच झाली. ऑटोतून उतरून पळतच ते स्टुडिओमध्ये आली. आज प्रॅक्टिस घ्यायची होती. नताशाचा स्वभाव तिला थोडाफार कळलाच होता. विनाकारण तिच्यामुळे विनायक शास्त्रीला अपमानित व्हायला लागू नये, एकच काय तो तिचा उद्देश. ती धापा टाकत प्रॅक्टिस रूमजवळ आली. दरवाजा पुश करणार त्याआधीच आतून कोणीतरी दरवाजा उघडले आणि वीणा त्या व्यक्तीवर जाऊन आदळली. तिचा तोल जाऊन ती खाली पडणार त्याआधीच 2 हाताचा विडखा तिच्या कमरेभोवती घट्ट झाला आणि ती लगेच कोणाच्या तरी मिठीत कैद झाली. तिचे हात त्याच्या छातीवर विसावले, डोळे गच्च मिटलेले, तिचे गरम श्वास त्याच्या मानेवर जाणवत होते आणि तो त्याच्याही नकळत शहारला. त्याने हळूच दुसरा हात तिच्या पाठीवर ठेवून मिठी अधिक घट्ट केली. मान तिच्या शोल्डरवर. तिच्या त्या मखमली स्पर्शाने पुरता वेडा झालेला तो तिच्या शरीराची अजूनही थरथर जाणवत होती त्याला. टेक अ लॉंग ब्रीथ, तो हलकेच तिच्या कानात पुटपुटला. तशी ती भानावर आली. तिला जाणीव झाली कोणाच्या तरी मिठीत असल्याची. तसे ती झटक्यात त्याच्या दूर झाली, तर पुढ्यात अखिल तिच्याचकडे अगदी भान हरपून बघत होता. वीणा ओशाळून इकडे तिकडे बघू लागली. थँक्यू सर, वीणा जरा कचरत बोलली आणि तो भानावर आला. तू ठीक आहेस? केसातून हात फिरवत अखिल जरा नजर चुकवतच बोलला. हो,
बोलून वीणा त्याच्या बाजूने आत निघून गेली तर अखिल तिच्या पाठमोऱ्या देहाकडे बघू लागला. ही पाठमोरी पण किती अट्रॅक्टिव्ह आहे, अखिल मनातच बोलून तिच्या मागे गेला. वीणाने एका खुर्चीवर तिची बॅग ठेवली आणि केसांना दुमडून ती क्लचरने वर अडकवू लागली. राहू दे ना, मोकळे केस छान दिसतात तुला, अखिल बोलून गेला. तसे वीणा आश्चर्याने त्याला बघतच राहिली. आजवर तिची अशी स्तुती कोणी केलेच नाही. सगळ्यांचे लक्ष तर तिच्या शरीराकडेच असायचे. ती सुंदर आहे नाही आहे, कशी दिसते, तिला काय शोभून दिसतो नाही दिसत, त्याच्याशी कोणाला देणं घेणं नसायचे. बस ती आली की तिच्यावर जणू त्या व्यक्तीचा अधिकार, वाटेल ते वाटेल तसे काहीही करायला मोकळे. नकळत तिचे डोळे पाणावले तसे तिने नजर झुकवली. एनी प्रॉब्लेम, तिच्या डोळ्यात पाणी बघून त्याने गोंधळून विचारले. नो नो सर, वीणाने घाईने तिचे केस क्लचरमध्ये अडकवले. सर प्लीज यार, सर बोलू नको. यू कॉल मी अखिल या अक्की, आवडेल मला. अखिल तिला बघतच एका टेबलला टेकून हाताची घडी घालत हसतच बोलला. तशी तीही घालत हसली. मी कसे तुम्हाला नावाने हाक मारू शकते सर, आपली ओळखच किती, त्यात तुम्ही एवढे फेमस कलाकार, वीणा बोलली. ओके आता ठीक आहे, पण आता हळूहळू आपण एकमेकांना ओळखणार आहोतच, नंतर तर काही प्रॉब्लेम नसेल, अखिल बोलला. तसे वीणाने चमकून त्याला पाहिले. आय मीन आता रोज आपण एकत्र काम करणार, म्हणजे ओळख होईलच. मग तर बोलशील ना, अखिल तिला समजावत बोलला. तशी वीणा विचारात हरवली. तो अपेक्षेने तिला बघू लागला. ठीक आहे सर, विचार करून वीणाने होकार भरला. तसेही ती इथे काम करणार म्हणजे नेहमीच भेट होत राहील आणि तो फ्रेंडली बोलत असताना विनाकारण रूढ बोलणे तिला जमणार नव्हतेच. सर, शनाया मॅम नाही आल्या. रूममध्ये दोघेच होते आणि तो एकटक तिलाच बघत होता. त्याची नजर कळून तिने जरा कचरत विचारले. हो, ती येईल एवढ्यात. अखिल आता भानावर आला. त्याला कळले तो केव्हाचा तिला स्टेअर करत होता. ते चुकीचे तर समजणार नाही ना. त्याला विचार चमकून गेला. ते दोघे बोलतच होते की शनाया आली, पाठोपाठ विनायक शास्त्री. आज शनाया जरा शांतच होते, त्यात विनाकडे बघायची टाळत होते. तिला उगच खजील झाल्यासारखे वाटत होते. आदल्या दिवशीच्या तिच्या अपमानस्पद शब्दावर विनायक शास्त्री खुर्चीवर बसले तर वीणा दोघांना डान्स स्टेप शिकवत होती. मुळातच डान्सर असल्याने अखिल लगेच स्टेप मॅच करत होता, पण शनायाला थोडे जड जात होते. कधी स्टेप यायचे तर कधी एक्सप्रेशन नाही, आणि एक्सप्रेशन आले तर स्टेप. मी विनाकारण स्वतःला कमी समजत होते, वीणा शनायाकडे बघून मनातच बोलली. शनायाच्या डोक्यावर कोणाचा तरी हात, आणि एवढ्या वर्षापासून इंडस्ट्रीमध्ये असल्याने ती आपसूक फेमस झालेली. आता वीणाला शनायाविषयी काही वाटत नव्हते. एखादा व्यक्ती प्रसिद्ध झाला किंवा यशाच्या शिखरावर पोहोचला तर तो स्वतःलाच ग्रेट समजायला लागतो. त्याचे सोबत मेहनत करणारेही त्याला तुच्छ वाटायला लागतात. त्याने सर्वसाधारण मेहनत जरी केली असेल तरी त्याने खूप मेहनत केल्याचे सगळ्यांना सांगत असतो आणि सगळ्यांना ते खरंही वाटत असते. पण कधी खरा मेहनत घेणारा एखाद्या वेळेस मागे जरी पडला तर हेच सो कॉल्ड सक्सेसफुल लोक त्यांना ज्ञान देत बसतात. तू इथे कमी पडतोस, तुझी पद्धत चुकीची, तू असे करायला हवे, तसे नको करू, तुझे संस्कार कुठेतरी कमी पडले, इथपर्यंत त्यांचे टोचणारे शब्द. पण त्या व्यक्तीलाच माहिती त्याने किती मेहनत घेतलेली असते. असं म्हणतात 99% तुमची मेहनत तर हवीच, पण 1% भाग्यही लागतं. जरी तुमची 99% मेहनत असली पण तुमचे भाग्य जर तुमच्या पाठीशी नसेल तर मेहनत वाया जायला एक क्षणही पुरेसा असतो. आणि शनायाचे जवळ दोन्ही होते. मेहनत जरी कमी असली तरी भाग्य मात्र थोर. श्रीमंत घरातील मुलगी, त्यात रत्नपारखी घराण्याशी त्यांचे मैत्रीचे संबंध. विद्युत रत्नपारखी तिचा मित्र, मग तिला फेमस होणे होतेच. आणि आता विनाचे भाग्य जोरावर, म्हणून तर अशक्य गोष्ट शक्य झाली. बदनामीच्या जगातून ती सर्वसाधारण जगात मानाने वावरत होती. नशीब थोर म्हणून रियालिटी शोची विनर झाली आणि आज VR सारख्या फेमस स्टुडिओमध्ये जॉब करत होती.
त्यात विनायक शास्त्री पहिलेच तिच्यावर इम्प्रेस झालेले. तिचे भविष्य सध्या तरी उज्ज्वल होते, पण काय होईल जेव्हा तिचा भूतकाळ तिच्या पुढ्यात उभा टाकेल? काय असेल तिचा भूतकाळ? ती कशी त्या दलदलीत फसली असेल? तिच्या आईबाबांनी का विरोध केला नसेल? एकीकडे अखिलच्या मनात तिच्याविषयी फिलिंग्स तयार होऊ लागल्या, तर दुसरीकडे विद्युतची ती स्वप्नपरी. यात कोण बाजी मारणार होता? वीणा कोणाचा स्वीकार करेल? वीणाची डेस्टिनी तिला कोणाजवळ घेऊन जाणार होती हे तर फक्त विधिलिखित होते, जे हळूहळू उलगडणार होते क्रमशः. तर आजचा भाग कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा. लवकरच भेटू पुढील भागात. नमस्कार.